नमस्कार प्रेक्षकांनो, यावेळी आपल्या सोबत आहे सुधीर कोठारी. आपण जिल्हा उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गट तर्फे. सर, आपण हिंगणघाट मतदारसंघातून आपण दावेदारी केलेली आहे म्हटलं. आणखीन आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं हे हिंगणघाट मतदारसंघ जे आहे तिथे चुरशीची लढत आहे, असा खेच आहे म्हटलं शरद पार्टीमध्ये. तर मला सांगा, आपण एक दावेदार आहात, कशा प्रकारची आपली पुढची रणनीती आहे, काय समीकरण आहे त्याबद्दल. हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मागे 2 वेळा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा त्याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये बदल आहे आणि या बदलामुळे आज हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे. जर असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून मी स्वतः दावेदारी केलेली आहे आणि दावेदारी करण्याचा मागचा बॅकग्राऊंड उद्देश म्हणजे की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची स्थापना झाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून या पक्षाचा मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या हितासाठी, पक्षाच्या वाढीसाठी नेहमी प्रयत्न केलेला आहे. मी या निवडणुकीच्या आधी राजकारण, समाजकारणामध्ये मागील 40 वर्षापासून सक्रिय आहो आणि साधारणतः या मतदारसंघाचा पूर्ण सहकार क्षेत्र हा पूर्ण माझा आहे, माझ्या सोबत आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. रस्साखीच जरी आपण म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळे दावेदार जरी असले, पण मला पुरेपूर वाटते की यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिकीट मला मिळेल आणि त्या पद्धतीने मी माझी रणनीती सुद्धा आखलेली आहे. रणनीतीसोबत निवडणुकीच्या समोर आपण कोणत्या पद्धतीने जावं त्याच्यासाठी लगेच आता एक मीटिंग सभा बोलवलेली आहे. त्या सभेमध्ये आमची समोरची रणनीती ठरेल आणि त्या रणनीतीप्रमाणे आम्ही सगळे काम करू. या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचा गट आहे, आमचा ग्रुप आहे, आमचे लोक एकंदरीत सक्रिय आहे आणि सगळ्या त्यांच्या भरोश्यावर आणि सर्वसाधारण जनतेच्या बरोबर, शेतकरी असो, शेतमजूर असो, कामगार असो, व्यापारी असो, सर्वांच्या भरोश्यावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच ही निवडणूक आम्ही जिंकणार. नुकताच लोकसभा निवडणुकी पार पडल्या, त्यात आपण हे बघितलेलं आहे की जे आपलं महायुती जे सरकार आहे त्यांना कुठे ना कुठे पराजयाचा सामना करावा लागला आणि आपलं महाविकास आघाडीचे जे नेते आहात, जे उमेदवार आहेत, त्यांना चांगली लीड मिळाली, मताधिक्य मिळाले. तर मला सांगा, हे परिदृश्य बघताना आता महाविकास आघाडीचे जे घटक दल जे आहे त्यात एक उत्साहाचा संचार आहे. तर मला सांगा, जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपण कोणत्या अँगलने याला बघता त्यामध्ये. सन 2014ची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 50,000 मताचा लीड होता. 2019ची जी लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये 38,000 मताचा लीड होता. पण आता जी 2024ची निवडणूक झाली, हे दोन्ही लीड म्हणजे 2019ची 38,000ची लीड मायनस करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी 20,000 मताची लीड घेतलेली आहे. प्रामुख्याने आमच्या इथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPIचे काही घटक दल आहे, हे सगळे लोक इथे महाविकास आघाडीमध्ये कार्यरत आहे आणि मला पुरेपूर विश्वास आहे त्यांचे माझे जे संबंध आहे
की सगळे लोक एकदा महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाल्यानंतर सगळे लोक मदत करतील. आणि एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो की हा जो बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाचा आहे, तो बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाचा लोकसभेमध्ये तर आम्ही त्यांना पराजित केलेला आहे, पण विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही पराजित करणार आहोत नक्की आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गटतर्फे आपण एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहात. आता इथं सुरुंग लावण्याचं काम तुम्हाला दिलेलं आहे, परंतु विषय असा आहे की काही जे घटक दल आहे तर त्यात अंतर्गत जे वाद म्हणतात ते चव्हाट्यावर आहे. त्यात तुम्ही आपल्यासाठी स्वतःला कोणत्या अँगल मध्ये बघता त्याबद्दल पहा, प्रत्येक दलामध्ये लोकशाही आहे. लोकशाही असली की मतमतांतर राहतात, मनभेद राहत नाही. मतभेद राहू शकतात पण मनभेद राहत नाही. तात्पुरत्या प्रमाणात मला जागा मिळाली पाहिजे, मला सीट मिळाली पाहिजे, मी या पदावर गेलो पाहिजे, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असणे काही गैरस्वाभाविक आहे, अशातला काही भाग नाही. पण एकदा तिकीट मिळाल्यानंतर, एकदा उमेदवारी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वसाधारण जनता जी आहे, नेते मंडळी आहे, प्रमुख कार्यकर्ते आहे, प्रमुख नेते आहे, हे सगळे लोक तर कामाला लागतील, पण त्यांच्या सोबत सर्वसाधारण जनता आहे ना, हे सुद्धा कामाला लागेल. आपण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लोकनेते आहात, लोकप्रिय नेते आहेत, आपल्याला पूर्ण या मतदारसंघात अनुभव आहे. तर मला सांगा, बेसिक जे मुद्दे आहेत ते तुम्ही कसे सोडवत आहे आणि कशा प्रकारचे आपले जनसंपर्क भेटीगाठी जनसभा सुरू होत आहे, काय आढावा त्याबद्दल? मागील 40 वर्षापासून आमचा सतत जनसंपर्क सुरू असतो. म्हणजे सकाळी उठला, सकाळी घरून जर बाहेर निघालो, ऑफिसमध्ये आलो, तर लगेच सायंकाळी म्हणजे रात्रीपर्यंत सर्वसाधारण लोकांशी जनसंपर्क सुरू असते. प्रत्येक लोकांच्या कार्यक्रमामध्ये जाणे, लग्न असो, तेरवी असो, बारसं असो, कोणताही कार्यक्रम असलो की त्या कार्यक्रमामध्ये जाणे, हा आमचा जनसंपर्क मागील 40 वर्षापासून सतत सुरू आहे. पक्षातर्फे आपल्याला संभावित आपण उमेदवार आहात, तिकीट फायनल व्हायची आहे, परंतु 100% तुम्हालाच तिकीट मिळणार आमच्या सर्वेनुसार हे सुरू आहे. आम्ही पण योजना आखलेली आहे. तर येथील जे नागरिक आहेत, येथील जे मतदार बंधू आहेत, त्यांना आपला काय एक मेसेज आहे? एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इथे बऱ्याचशा गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत. शिक्षणाची व्यवस्था, हेल्थ केअर आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. म्हणजे विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नसतो. विकास म्हणजे नोकरी मिळवून देणे, त्यासाठी इथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजे. इथे हिंगणघाटमध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे. हिंगणघाटमध्ये चांगली हेल्थ केअर ही झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं ते अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझा खूप मोठा प्रयत्न राहणार आहे. आणि या हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे या विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक जनतेच्या, प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक नागरिकाच्या सुखादुःखासाठी जे काही करता येते, माझ्या वतीने जे काही करता येईल ते करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे. आणि एक हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ कसा तयार करावा, हा नक्कीच आमचा समोर 5 वर्षामध्ये प्रयत्न राहणार आहे. प्रेक्षकांना हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर्फे प्रबल दावेदार सुधीर कोठारीजी यांनी आपली मत मांडणी केली, आपले मनोगत आमच्या चॅनलला मांडलेले आणि पुढची जे काय दिशा आणि दशा राहणार आहे त्यावर आपण फोकस केलेला आहे आणि विकासाबद्दल आपण प्रतिबद्ध राहिलेला आहे. आणि तुम्ही आपला वेळ आमच्या चॅनलला दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद.